तर आपण दुसऱ्या विषयावरती जाऊ. पिता पुत्र म्हणू नका, मी पण प्रदेशाध्यक्ष आहे, खासदार आहे आणि तो एक जबाबदार नेता आहे. आता अनेक ठिकाणी असं उल्लेख करता येईल, पण तसं बोलणं उचित राहणार नाही. मी एक प्रदेशाध्यक्ष, लोकांनी निवडून दिलेला 2दा खासदार, 5 वेळा विधानसभाचा सदस्य झालो आहे. त्यामुळे पुत्र तो पण विधान परिषदेमध्ये निर्वाचित झाला आहे. आता आम्ही भेटणं स्वाभाविक आहे. शिंदे साहेब आज एनडीएचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, एनडीएचे नेते आहेत म्हणजे आमचे नेते आहेत. तर अशा वेळेला त्यांची भेट घेणं हे काय त्याच्यात बिलकुल गैर नाही. भेट घेतच राहणार. पुढे अनेक कामं सार्वजनिक असतात जी शिंदेसाहेब आज त्याला प्राधान्य देतात. देवेंद्रजीची आमची अनेक वेळेला भेट होते. रवींद्र चव्हाणांची माझी भेट झाली, वहिनींची भेट झाली. या भेटी ज्या वेळेला आपण एका 3 पक्षाच्या महायुतीमध्ये काम करत असतो आणि मी ज्यावेळेला प्रदेशाध्यक्ष आहे अशा वेळेला या सगळ्या भेटी होतच राहत असतात. खरं आहे की शिंदेसाहेबांची भेट अनिकेत आणि मी त्या ठिकाणी घेतली. शिंदेसाहेबांनी मोकळेपणाने आमच्याशी संवाद केला. शिंदेसाहेबांनी स्वच्छपणाची भूमिका त्यांची मांडलेली आहे. त्याच्यात मी त्यांचे अतिशय मनापासून ऋण व्यक्त करतो आणि पुढच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये महायुती बळकट करताना देवेंद्रजी, त्यानंतर शिंदेसाहेब, त्याच्यानंतर वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महायुती बळकट करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वहिनींच्या नेतृत्वाखाली बळकट होत राहील आणि आपापला पक्ष बळकट करायला कोणाचा संधी असेल काही कारण नाही. पण शिंदेसाहेब एक दिलखुलास नेते आहेत. देवेंद्रजीसुद्धा त्यांना राजकारणात महाराष्ट्राच्या खाचाखोचा माहिती आहेत, शिंदेसाहेबांनाही माहिती आहेत. संवाद उत्तम झाला आणि तो उत्तम त्यांनी राखला. त्याचा मला विशेष करून या ठिकाणी आभार मानायचे आहे. शेवटचा प्रश्न आहे राजकीय साहेब. आता अशा वावड्या उठवल्या जातात किंवा अशी चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेतृत्वावरनं रस्सी घेते, सुनेत्रा वहिनी असतील नाही तर पाहतो नक्की राष्ट्रवादीत काय सांगतात? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनीच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वाटचाल करणार आहोत. या सगळ्या 30 वर्षाच्या पक्षाच्या वाटचालीमध्ये मी संयुक्त राष्ट्रवादीमध्ये सुद्धा 14 ते 18 प्रदेशाध्यक्ष राहिलो. प्रफुल्लभाई दिल्ली स्तरावरती कार्याध्यक्ष किंवा सरचिटणीस म्हणून काम केलं आहे. भुजबळ साहेब तर पक्षाच्या स्थापनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे. हसन मुश्रीफ साहेब तर 99 पासून आहेत. धनंजय मुंडे तर आमच्या पक्षाचे विरोधी नेते, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी सभागृहात काम केले. दिलीप वळसे पाटील 15 वर्ष मंत्री राहिले, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहिले. सगळेजण एकत्रितपणे पक्षामध्ये काम करतात आणि बहिणीच्या नेतृत्वाखाली काम करतो. पार्थ राज्यसभेवरती आमच्या निवडून गेलेलं एक तरुण नेतृत्व आहे. शेवटी 19 सालीसुद्धा पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढलेली आहे. त्याच्यामुळे आत्ताच ते राजकारणामध्ये प्रभावी झालेत किंवा आता सुरू झालेत असं नाही. त्यांची राजकीय सुरुवात 19 पासून सुरू झाली. आता दादांच्या नंतर जी पोकळी निर्माण झाली अशा वेळेला तरुण नेतृत्व, जुन्या अनुभवी नेते एकत्रितपणाने पक्ष पुढे नेण्यासाठी वाटचाल करतायत. त्यामुळे निर्विवादपणे नेतृत्व वहिनींचं आहे. ओके, थँक्यू. सर, पहिल्यातला प्रश्न, प्रमोद मस्कर यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. कशा पद्धतीमध्ये पक्षाला त्याचा फायदा होईल? मी तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही जे बोललात ते चुकीचं बोललात. प्रमोद मस्करांनी काय पक्षात प्रवेश आज केलेला नाही. प्रमोद मस्कर गेले अनेक वर्ष अनिकेतबाई, अतिथी आणि माझ्या मार्गदर्शनाखाली पक्षाचं काम दीर्घकाळ करत आलेले आहेत. या उलट आज त्यांच्यावरती आम्ही संघटनेची जबाबदारी दिली. आज त्यांचा पक्षप्रवेश नाही, तर पेण विधानसभा मतदारसंघाच्या सिनियर बॉडीचे ते कार्याध्यक्ष म्हणून नेमले गेलेत. कला क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना स्वतःची एक आवड आहे. त्यांनी स्वतःचा एक चाहता वर्ग तयार केला आहे. त्याची पूरकता पक्षाशी जोडली जाणं हे पक्षाच्या उद्याच्या भवितव्यासाठी अधिक महत्त्वाचं असतं. प्रमुखसारख्या तरुणाच्यावरती आम्ही जबाबदारी दिली, सिनियरची दिली जबाबदारी. त्याच्यामुळे ते नव्याने न जोडले गेलेत, पक्षाच्या विचाराशी आहेतच, पण कार्यरत अधिक होणं, पक्षीय पद देणं आणि त्यांच्या नेतृत्व किंवा संघटन कौशल्याचा उपयोग पक्षाच्या उद्याच्या वाटचालीमध्ये करणं या हेतूने त्यांच्यासारख्या तरुणावरती जबाबदारी आम्ही दिलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.